कमी धावसंख्येमध्ये आउट झालेला आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याकडे बक्षीस देखील सुरू झालेले आहेत. जर लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार आले ना तर 500 रुपयांचं पारितोषिक भगवानला भेटण्यात येईल. बोरगर संघ लवकरात लवकर फिल्डिंगला वारंवार चेंज करू नका. शेवटचा चेंडू आहे ना. आणखीन एक भन्नाट बॉल आणि या ठिकाणी देखताय किधर मागताय या असा विषय या ठिकाणी झालेला आहे. विकेट घ्यायची होती वरच्या साईडला पण विकेट भेटली आहे खालच्या साईडला. काय असो विकेट भेटणं महत्वाचं होतं. आणखीन एक कामते संघाचा चांगला खेळाडू आल्या पाहुरी परत. अजून एक नवीन फलंदाज दीपक आहे. आणखीन एक चांगला खेळाडू दीपक म्हणून बघू शकतो आपण. कामते संघाचा जर ओव्हरऑल स्कोअर बघितला तर 5 धावा आणि 2 गडी बाद. ते पण दोन्ही चांगले उत्कृष्ट फलंदाज दोघे आउट झालेले आहेत. त्याच्यामुळे कामते संघाला थोडा कमबॅक करावा लागेल. बोरगर संघ बघू शकतो कमबॅक केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धीरजने फक्त 5च धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्वाचे 2 विकेट घेऊन दिलेले आहेत आपल्या संघासाठी. तर मॅच बघायला मजा येईल. अतिशय एक लहान बोरगर संघ तुम्हाला मगाशी पण देखील विनंती केलेली लवकरात लवकर सामने चालू ठेवा. आणि पंचांचा इशारा बघा. पंच देखील आता मोसम मध्ये आलेले आहेत. वाईट देखील करण्याची स्टाईल बघितली असेल तर एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व पंचांचं देखील. गोलंदाज बघितला तर खूप सुंदर बॉलिंग ऍक्शन आणि तितकाच चांगला रिदम. मला वाटतं 14 ते 15 वर्षाचा असेल हा खेळाडू. लव वाडकर या खेळाडूचं नाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणखीन एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू बघा. गोलंदाजीमध्ये फक्त गोलंदाजी करणं महत्वाचं नाही. पहिला चेंडू शॉट टाकला, दुसरा चेंडू यॉर्कर. म्हणजे कमी वर्षामध्ये देखील एवढा चांगला अनुभव आहे क्रिकेटचा. खूप सुंदर पद्धतीने हाताळतोय चेंडू प्रणव. लव आता सलामीला आलेला फलंदाज बॅटिंग साठी संदीप स्ट्राईकला आहे. लवचा पुढचा चेंडू खूप सुंदर असा मारलेला चेंडू काहीसा फ्लाइंग स्लिप मध्ये गेला होता. जर क्षेत्ररक्षकांनी डाय मारली असती तर कदाचित चेंडू हातात गॅदर झाला असता आणि एक सुंदर जय झाला असता स्पर्धेतील. तर कामते हा संघ थोडासा चाटपडत 8 धावसंख्येवरती खेळत असताना 3 आणखीन एक डॉट इन कट होतोय चेंडू. टप्पा पडला ऑफ साइडला पण चेंडू गॅदर केलाय विकेट किपरने इन साइड. म्हणजे चांगला एक ऑफ कटर बघता येतोय. तेच तर ऑफ कटर. लवची खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणखीन एक चेंडू. वा 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 काय गोलंदाजी करतोय लव. अक्षरशः डोळ्यांचे पारणं फेडणारे गोलंदाजी करतोय. टप्पा पडतोय आणि फक्त विकेट किपर दिसतोय बॉलला. बॅट्समॅनला पाया चालत नाहीत. बॅट्समॅनला थोडा फुटवर्कचा वापर करावाच लागेल. आणखीन एक चेंडू. काय गोलंदाजी केले लवनी. पहिली ओव्हर टाकली धीरजनी फक्त धावसंख्या दिल्या 5 आणि दुसरी ओव्हर लवने टाकली आणि फक्त 3च धावसंख्या दिलेल्या आहेत. बोरगर संघाचं खरंच तारीफ करावी लागेल या ठिकाणी. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर रन्स भरपूर आपल्याला बघायला भेटतात. 3 ओव्हर 50 रन, 3 ओव्हर 55 रन असे स्कोर देखील आपण बघतो. पण या ठिकाणी बोरगर संघाचं कौतुक करण्यात भाग पडतंय. 2 गोलंदाज होते. धीरजने 5 रन देऊन आपल्या षटकाची सुरुवात केली. दुसरी ओव्हर टाकली लवने देखील फक्त 3 धावसंख्या दिलेल्या आहेत. तर आता संघाचा कर्णधार करता धरता अमोल स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक अमोल. बोरगर संघ तुम्हाला वारंवार सांगतोय तुम्ही सारखी फिल्डिंग चेंज करू नका. खूप टाइम घेताय तुम्ही.
एवढी चांगली बॉलिंग चालू असताना देखील आणि हा टाकलेला पहिला फुलटॉस चेंडू आणि त्याला देखील मोठ्या शॉट मध्ये कन्वर्ट करता आलेला नाही बघता बघता. आणि या ठिकाणी खूप आणि खूप एकदम बघितलं तर लेझी क्रिकेट म्हणू शकतो आपण या ठिकाणी, कारण की दोन धावा सहज झाल्या असत्या पण काहीसा बॅट्समनला लेझी क्रिकेट. आता फक्त आणि फक्त जो फुलटॉस चेंडू होता त्याला देखील कन्वर्ट करता आलेला नाही. कामते संघ थोडा डगमगतोय पण बघा कधी कधी जेव्हा रन चेजिंगला कमी टार्गेट असतो ना त्या देखील मॅचेस तर नवीन फलंदाज कल्पेश चाललाय आपल्या हुनर दाखवायला. बघू शकतो एक चांगली अशी फलंदाज 9 धाव संख्या. आता पावसाने देखील बॅटिंग करायला सुरुवात केली. ओ माय गॉड, जो संदेश मागापासून थांबला होता त्यांनी का सांगून दिला मी सलामीवीर काय आहे. संदीप सॉरी चुकी असावी. संदीपनी आपल्या रेंज मधल्या बॉलला सीमा रेषा बाहेर पाठवण्यामध्ये जी तिसरा चेंडू घेऊन सज्ज. आणखीन एक शॉर्ट बॉल पण बॉलचा अतिरिक्त उसळामुळे बॅट्समॅनला देखील समजलेलं नाही. 3 बॉल आणि 15 धाव संख्या. कामते संघ थोडा बॅकफुटवर आहे पण बघा 3 शेवटचे चेंडू आहेत. मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. ओह पल्लू स्कूप मारलेला या ठिकाणी आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट झालेल्या आहेत. काहीतरी वेगळा करण्याचा विचार होता बॅट्समनचा पण थोडासा अंदाज चुकला. खूप चांगले असे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे सामने आपण बघत आहोत. आणखीन एक चांगला मारलेला चेंडू आणि त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट झालेले. थ्रो करता करता खूप चांगला असा थ्रो पण काहीसा गॅदर करण्यामध्ये गोलंदाजाला थोडा अडथळा आलेला आहे. तर शेवटचा चेंडू या इनिंग मधील तर धावसंख्या झालेली आहे 19 धावसंख्या. 20 माफी असावी. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू कामते संघासाठी आणि काहीसा वरती आणि खूप सुंदर असं जजिंग कॅच पकडलेलं आहे या ठिकाणी. बरोबर आहे ना 20 होते ना. तर 20 धावसंख्या टोटल झालेल्या आहेत आणि 21 धावसंख्या बोरगर संघाला पाहिजेत. तर या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन आपण बघितलेलं आहे. त्यांचा सत्कार आमचे केसरकर काका यांच्या हस्ते केला जाईल. तर चंद्रकांत काकांचा देखील सत्कार आपले सत्पाळ काकांकडून केला जाईल. तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जे क्रिकेटचं एक दिलदार व्यक्तिमत्व असं देखील म्हटलं तरी हरकत नाही. सामने कुठेही असो सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बनवण्याच्या मागील खूप मोठा मोलाचा वाटा. जर जो सेनापती असतो तो जर खंबीर नसेल ना तर खालती मावळे देखील काही करू शकत नाही. पण चंद्रकांत मोरे यांनी वारंवार आपल्या गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये असोसिएशनला जे मदत केलेली आहे त्यासाठी त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. कारण की त्यांच्या जे बोलू शकतो आपण त्यांच्या कल्पनेनेच ही असोसिएशन स्थापना झालेली आहे. तर धन्यवाद. 19 होते. तर धावसंख्येमध्ये थोडासा चेंज होतोय. 19 धावसंख्या झालेल्या आहेत कामते संघाच्या आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्या पाहिजेत. बोरगर संघ बोरगर 20 पाहिजेत 20. तर बॅट्समॅन पाठवा लवकरात लवकर कारण की अजून पुढे 3 मॅच खेळायचे आहेत. बोरगर संघ वारंवार तुम्हाला विनंती करतोय कारण की मगाशी देखील तुम्ही गोलंदाजी करत असताना एवढी सुंदर गोलंदाजी करत असताना देखील खूप टाइम घेत होते. अमोल लवकर घाई करा. 20च रन पाहिजेत. 18 चेंडू आणि 20 धावा. 20
तर बघा विकेट किपरने आपल्याला मगाशीच सांगितलं होतं की 19 धावा झाल्या, पण आपल्याकडूनच चुकी झाली होती. म्हणजे खेळाडूंचं देखील आपल्या स्कोअर कार्ड वरती लक्ष असतं. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी बघायला भेटलं आपल्याला. कामते सांगा त्वरित फिल्डिंग सजून घ्या. बघा 18 चेंडू आणि 20 धावा. कधी कधी बोलतो आपण 18 चेंडू 20 खूप सोपं आणि समीकरण आहे, पण ते नसतं, कारण की तुम्हाला त्या धावा बनवायच्या असतात. जोपर्यंत 20 धावा बनत नाहीत तोपर्यंत तुम्ही सामना जिंकलेला नसतात. त्यामुळे आता पावसाची देखील आपण बघू शकता सकाळपासून चांगली बॅटिंग झालेली आहे. आता अमोल तशी बॅटिंग करेल का? कारण की मगाशच्या मॅच मध्ये सामना एका अर्थी अमोलने जिंकून दिला होता. तर कामते संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, असोसिएशन मधला कमबॅक करायला जाणतो. जर समजा पहिली ओव्हर एक 2 नाही तर 3 रनाची आली तर कामते संघ देखील कमबॅक करू शकतो. अमोल आणि धीरज दोन सलामीवीर फलंदाज आपल्या संघासाठी. आणि बॉलर आयुष 18 नंबरची जर्सी घालून, 18 नंबर म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेटचा एकच बादशाह विराट द रन मशीन कोहली, आणि त्या नंबरची जर्सी आपल्या खेळाडूंनी परिधान केले म्हणजे हा देखील एक उत्कृष्ट खेळाडू असेल आणि संघासाठी पहिली गोलंदाजी करतोय. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंज होत असताना लवकरात लवकर सामना चालू करा. आयुष आहे गोलंदाजी मार्कवरती, समोर अमोल. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत, कारण की जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्रामध्ये पहिल्यात आलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पण काहीसा स्लोवर होता, स्लोवर बाउन्सर, आणि अमोलची बॅट पहिलेच फिरली असं वाटलं, पण आणि अंपायरनी गोलंदाजाला दंडित केलंय वन अप साठी. सो आता धीरज आलाय बॅटिंग साठी. ओपनर बॅट्समन, ओपनर बॉलर. पहिलं षटक टाकत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तसंच गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकतो आयुषला बॉल सुका करून टाकण्याचा प्रयत्न आहे, आणि टप्प्यामध्ये आला आणि कार्यक्रमच केला. असा काहीसा शॉट, म्हणजे बॉल देखील चांगलाच होता, वाईड यॉर्कर टाकायचा विचार होता, पण जे बोलतात ना बॅट्समन आणि बॉलर यांच्या दोघांमध्ये एक माइंड गेम चालू असतो. तू जर पहिला बॉल शॉट टाकला तर दुसरा खालती टाकशील असं त्या पहिलेच माहिती होतं धीरजला. तर तिसरा चेंडू घेऊन आयुष सज्ज, बघूया काय करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि हा काहीसा वेगळ्या पद्धतीने मारलेला शॉट, आणि बघा एक धाव, ग्राउंड एवढं मोठं आहे की 2 धावा सहज कंप्लीट होतात. तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधून शैलेश पवार सर यांचं आम्ही वारंवार कौतुक करू, कारण की बघा एवढं चांगलं ग्राउंड आपल्याला खेळायला भेटले, कारण की त्यांची देखील खूप मोठ्या मोलाचा वाटा आहे या गोष्टीमध्ये. चौथा चेंडू एक कव्हर वरून उडवायचा प्रयत्न होता बॅट्समनचा, पण या ठिकाणी मैदानामध्ये पाणी आहे आणि बघू शकता तुम्ही एक्सेल वर्ड, आणि या ठिकाणी दोघं खेळाडू एकमेकांवरती उड्या मारून मजा घेतात पाण्याची. मला वाटतं कामते संघ आता थोडा मजामध्ये गेम घेतोय, कारण की बघा धावसंख्या जेव्हा रन्स कमी असतात ना त्या टायमाला पहिली ओव्हर तुमची खूप महत्वाची असते. आता बघूया आयुष पुढचा चेंडू घेऊन, स्लोवर वन, पण या ठिकाणी देखील बॅटची वरची एज लागून वरती उडाला, पण एक धाव कंप्लीट करत असताना बॅट्समन. आता बघा 5 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 13 चेंडू आणि 8 धावा पाहिजेत. मला वाटतंय बोरगर संघ सामना लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मागे आहे. कामते संघ देखील कमबॅक करू शकेल, पण काहीशे डॉट चेंडू, एखाद दुसरी मोठी विकेट, आणि हा एवढा भारी षटकार असेल, मला वाटतं टुर्नामेंट मध्ये सर्वात लांबचा षटकार असेल. लेफ्टी बॅट्समन म्हटलं तर अमोलचं आपण वारंवार नाव घेतो आणि आपल्या नावाला अशी चांगली अशी कामगिरी करतोय. मगाशी देखील खूप चांगली बॅटिंग केली, समोर भरपूर चांगले आपल्याला त्याच्या मार्फत षटकार मागायला भेटले. आता या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 2 धावसंख्यांची गरज, म्हणजे औपचारिकता बाकी आहे. आता कर्णधार संघाचे कामते संघाचा एक उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज, नवीन चेहरा बोलू शकतो, कल्पेश आलेला आहे या ठिकाणी. कल्पेश काय करतोय आपल्याला बघूया, कारण की 12 बॉल आणि 2च धावा पाहिजेत.
आणि महत्वाचे दोन्ही फलंदाज अजून विकेट वरती आहेत. ऍक्शन अशी बघितली, खूप सुंदर असा चेंडू टाकलेला, पण विकेट किपर बीट झाला. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये क्लोज किपिंग मी पण खूप कमी वेळा बघतो आपण. जेव्हा बंद ग्राउंड असतं त्या टायमाला विकेट किपरकडे ऑप्शन नसतं, पण या ठिकाणी आपल्याकडे भरपूर मागे जागा आहे. आता चेंडू फक्त एक धावसंख्या पाहिजे आणि यॉर्कर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू बघा, 1 रन धावण्यासाठी देखील किती मेहनत करत होते फलंदाज, आणि बघता बघता बोरगर संघाने हा सामना 1 ओव्हर 2 बॉल मध्ये जिंकलेला आहे. तर बोरगर संघाचे कर्णधार अमोल